पुढची बातमी आहे। जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे। पक्षप्रवेशासाठी गोरंट्याल भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केलं। पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे गोरंट्याल यांनी वेळोवेळी उघड नाराजी व्यक्त केली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत। त्यात महानगरपालिकेची निवडणूक होणार असून अशा स्थितीत गोरंट्याल भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आणि त्यासाठी ते भाजपमधील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली। त्यामुळे सुरेश कुमार जेथलियानंतर गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश, त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। दरम्यान कैलास गोरंट्याल यांनी जर भाजपात प्रवेश केला तर जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडून माहिती घेऊयात। रवी, चर्चा काय आहे, त्याचे परिणाम काय होतील? आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे एक मोठे नेते आहे कैलास गोरंट्याल। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोरंट्याल यांचा अर्जुन खोतकरांकडून पराभव करण्यात आला होता। त्यात पक्षश्रेष्ठींनी यामध्ये गोरंट्याल यांना मदत केली नव्हती। त्याचबरोबर स्थानिक जे पदाधिकारी होते काँग्रेसचे, त्यांनी सुद्धा गोरंट्याल यांच्या विरोधामध्ये काम केलं होतं। त्यामुळे याची तक्रार जी आहे ती कैलास गोरंट्याल यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती। मात्र याचं कोणतंही गांभीर्य जे आहे ते पक्षश्रेष्ठींनी घेतलं नव्हतं। त्यामुळे तेव्हापासून जे आहे ते गोरंट्याल नाराज असल्याची चर्चा जी आहे ती जिल्ह्यामध्ये रंगती आणि त्यानंतर गोरंट्याल आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। यासाठी त्यांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचीही भोकरदन येथील बंगल्यावरती जाऊन भेट घेऊन घेतल्याची सुद्धा माहिती आहे। त्याचबरोबर भाजपच्या एका बड्या नेत्यांच्या संपर्कात जे आहे ते गोरंट्याल असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जी आहे ती जिल्ह्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे एक मोठा झटका जो आहे तो या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे। रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता 8 महिने झालेत, पण या कार्यकाळात काही मंत्र्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे। अशा मंत्र्यांमुळे राज्य सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलंय। या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या कामगिरीचा रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे। त्यासाठी काही तटस्थ संस्थांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। या संस्था 7 महिन्यात राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत। तसंच सर्व मंत्र्यांचे सार्वजनिक जीवनातील वर्तन आणि वक्तव्याचा लेखाजोखा मांडतील। वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकारला कशा पद्धतीने अडचणीत आणलं, सरकारची प्रतिमा डागाळली आहे का, याचा देखील आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे आता या रिपोर्ट कार्डमध्ये जे मंत्री नापास होतील त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, असं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय। ह्याच्याबद्दल आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील, कारण की त्यांनी टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे। 100 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम, अशा प्रकारचं ऑडिट घेणे हे गरजेचं आहे। कारण की परफॉर्मन्स सुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चाललं आहे, तर परफॉर्मन्स सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे। मात्र कुठेतरी वादग्रस्त जे मंत्री आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहे, म्हणून थेट राजीनामा नको तर खांदेपालटच करण्याची शक्यता आहे। नाही, आता हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही। परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। राज्य मंत्रिमंडळात वादग्रस्त मंत्र्यांचे नवीन मंत्री नेमण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना हा दौरा होत असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आलंय। या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचं कळतंय। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे। तसंच राज्यात खातेबदलाचेही संकेत असल्याचं सूत्रांकडून कळलंय। त्यामुळे काही मंत्र्यांचे खातेबदल केलं जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलून हा निर्णय जाहीर केला जाईल अशी शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास 1 तास चर्चा झाली। कृषी मंत्री कोकाटे मोबाईलवरती पत्त्याचा गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती। अजित पवारांनीही आपण सोमवारी कोकाटेंसोबत चर्चा करून नंतर निर्णय घेऊ असं स्पष्ट केलंय।
भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनही कोकाटेंच्या वर्तनावरती नाराजी व्यक्त करण्यात आली, त्यामुळे आता कोकाटेंची गच्छंती निश्चित मानली जाते.